तर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बारामतीमध्ये आज सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। शरद पवारांच्या 3 तर अजितदादांच्या तब्बल 5 सभा आज बारामतीमध्ये होत आहेत। बारामतीमध्ये आज सभांसोबतच पायी रॅली आणि बाईक रॅलीचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। सुनेत्रा पवारांसाठी जय आणि पार्थ पवारांची पायी रॅली जी आहे ती निघणार आहे। सुप्रिया सुळेंसाठी रोहित पवारांची आज बारामतीमध्ये बाईक रॅली निघणार आहे। प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये बारामतीमध्ये आज सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। शरद पवारांच्या 3 तर अजितदादांच्या तब्बल 5 सभा आज होत आहेत। बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत अजित पवार। अत्यंत अटीतटीची लढत जी आहे ती बारामती पाहायला मिळणार आहे। ही दोन दृश्य आपण पाहताय। शरद पवारांच्या 3 आणि अजितदादांच्या 5 सभा आज बारामतीमध्ये होत आहेत। पवारांच्या सांगता सभेचं मैदान 50 वर्षांमध्ये पहिल्यांदा बदललेलं आहे आणि हे मैदान जे आहे ते अजित पवार गटाला मिळालेलं आहे। शरद पवारांच्या 3 तर अजितदादांच्या तब्बल 5 सभा आज बारामतीमध्ये होत आहेत। मिशन मंगल्याचं मैदान यंदा अजित पवार गटाला मिळालेलं आहे आणि पवारांच्या सांगता सभेचं मैदान 50 वर्षांमध्ये पहिल्यांदा बदललेलं आहे। कोणतीही निवडणूक असो, शरद पवारांची सांगता सभा ही याच ठिकाणी झालेली होती, याच मैदानावर झालेली होती। मात्र आता हे सभेचं ठिकाण बदललेलं आहे, कारण हे मैदान आज अजित पवार गटाला मिळालेलं आहे। त्यामुळे अजित पवार गटाची सांगता सभा दुपारी 3 वाजता ही मिशन बंगल्याचं मैदान या ठिकाणी होणार आहे। आज थंडावत आहेत आणि दोन्ही गटाचा प्रचार जो आहे तो आज संपणार आहे। शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं मोरगाव रोडवरती सांगता सभेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की सध्या या ठिकाणी सभेची संपूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी स्टेजवरती शरदचंद्र पवारांचा मोठा फोटो जो आहे तो लावण्यात आलेला आहे। बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पाहायला मिळतोय, सोनिया गांधी, अरविंद केजरीवाल, उद्धव ठाकरे, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा सुद्धा फोटो जो आहे तो या स्टेजवरती लावण्यात आलेला आहे। आणि शरदचंद्र पवार पक्षाची जी नवी निशाणी आहे, तुतारी वाजवणारा माणूस, तो सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण पाहतोय की संपूर्ण आसन व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहेत। काही हजार खुर्च्या ज्या आहेत ते या ठिकाणी टाकण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 50 वर्षांनंतर शरद पवारांना सांगता सभेचं मैदान जे आहे ते बदलावं लागलेलं आहे, कारण मिशन हायस्कूलच्या समोरच्या ग्राउंडवरती शरद पवार आणि संपूर्ण पवार कुटुंबाची सांगता सभा जी आहे ती पार पडायची। मात्र यंदा ते ग्राउंड जे आहे ते अजित पवारांनी बुक केलेलं आहे, त्यामुळे सभेचं मैदान जे आहे ते बदलावं लागलेलं आहे। मोरगाव रोडवर असलेल्या लेंडी पट्ट्यामध्ये शरद पवारांची सांगता सभा जी आहे पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती।